इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग या अनुदानित संस्थेमार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्र, कोविडसारख्या साथीच्या रोगांमध्ये म्हणा, पॅन्डेमिक कंडिशन्समध्ये तुम्ही जे अभूतपूर्व असं यश मिळाले त्यामुळे निश्चितच तुम्ही कौतुकास पात्र आहात आणि त्याहूनही तुमच्या पालकांचं जास्त कौतुक करणं आवश्यक आहे. या संपूर्ण कालावधीत अत्यंत संयमानं आणि एकाग्रतेनं अभ्यास करणं गरजेचं होतं, कारण ऑनलाईन शिक्षण घेऊन परीक्षा देऊन पास होणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या सर्वांमधून तुम्ही आणि तुमचे पालक यशस्वीरित्या पार पडलेला आहात. याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन. विद्यार्थी मित्र, यावर्षी तुम्ही या संस्थेमध्ये मेरिटवर प्रवेश घेतलेला आहात. ही संस्था भारतामध्ये नावाजलेल्या संस्थांपैकी एक आहे. या संस्थेची स्थापना 1957 साली झाली. ही संस्था श्री मौनी विद्यापीठ ट्रस्ट गारगोटी या ट्रस्टमार्फत ना नफा ना तोटा तत्वावर चालवली जाते आणि मौनी विद्यापीठामार्फत जवळजवळ वेगवेगळ्या अशा 26 संस्था कार्यरत आहेत की ज्यामध्ये समाजातल्या सर्व स्तरांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जवळजवळ सर्वच संस्था अनुदानित आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना शासकीय सोयी सवलती या सगळ्या उपलब्ध होत असतात. विद्यार्थी मित्र, आपल्या या संस्थेचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्याच विद्यार्थ्यांनी खूप मोठं केलेलं आहे. आपले बरेचसे विद्यार्थी अमेरिका असतील, इंग्लंड असतील, जर्मन असतील या ठिकाणी कार्यरत आहेत. इथून पासआउट झालेला विद्यार्थी हा संस्थेला कधीही विसरत नाही. ही एक परंपरा, अतिशय चांगली परंपरा आमच्या विद्यार्थ्यांनी जोपासली आहे. कुठंतरी विद्यार्थी या संस्थेशी भावनिकदृष्ट्या जोडला जातो. या इथल्या शिक्षकांशी, स्टाफशी, नुसतेच शिक्षक नाही, वर्ग 4 पासून वर्ग 1 पर्यंतच्या सगळ्या स्टाफ बरोबर एक भावनिक नातं असं जोडलं जातं की जे खूप कमी बघायला मिळतं. आणि विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पाठिंब्यावरच या संस्थेची वाटचाल सध्या अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे प्लेसमेंट्स देखील इथून चांगले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की आम्हाला कंपन्यांची डिमांड येते, पण आम्हाला देण्यासाठी विद्यार्थी नाही. बरेचसे विद्यार्थी, जवळजवळ 80% विद्यार्थी हे डिग्रीकडे जात आहेत. उर्वरित 20%मध्ये 10% हे स्वतःचा उद्योग चालू करतात. 10% विद्यार्थी प्रत्यक्ष नोकरीला लागतात, रोजगाराला लागतात. ह्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की वयाच्या 18-19व्या वर्षी तुमच्या हातात उत्पन्न मिळवून देणारी डिग्री हातात असते. डिप्लोमाचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असतं. तुम्ही जर ठरवलं तर डिप्लोमावर तुमची उपजीविका सुरू करू शकता. वाटलं तर तुम्ही पुढं शिकू शकता. दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय लहान वयात आपण इंजिनिअरिंग फील्डकडे वळल्यामुळं विचारांची एक बैठक तयार होते आणि आपण म्हणजे सायंटिफिकली विचार करायला लागतो. इंजिनिअरिंग म्हणजे काय? इंजिनिअरिंग म्हणजे प्युअर सायन्स. प्युअर सायन्समध्ये जे शोध लागलेले असतात, जी समीकरणं मांडलेली असतात, जी प्रमेय तयार झालेली असतात, त्यांचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन, त्याचा व्यवहारातला उपयोग म्हणजे इंजिनिअरिंग. त्यामुळं आपली विचारामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रगल्भता येते. त्यामुळे ह्या व्यावसायिक शिक्षणाचं, ह्या तंत्र शिक्षणाचं अत्यंत महत्त्व आहे. 12वी नंतर तुम्ही डिग्री करू शकता, नो डाऊट. पण तेच जर तुम्ही ठरवलं, आयुष्याची एक दिशा फिक्स केली की नाही मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, नाही मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं आहे, एक दिशा ठरवून जर तुम्ही या लहान वयात सुरुवात केली तर पुढं अभूतपूर्व असं यश तुम्हाला 100% मिळतं, याची मला खात्री आहे.
कारण हा माझा गेल्या 35 वर्षातला अनुभव आहे. सध्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय चालू आहे? सगळेजण म्हणतात की इंजिनिअरिंगला आता स्कोप नाही, इंजिनिअरिंगला स्कोप नाही, इंजिनिअरिंगला स्कोप नाही. अत्यंत चुकीच्या संकल्पनेवर हे बोलणं आधारित आहे. याच्यावरती मी अतिशय ठाम आहे. कोविडच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये देखील मुलांना चांगले ऑपॉर्च्युनिटीज होत्या. कोविड नंतर तर अतिशय चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तयार झाल्या आहेत. फक्त थोडासा बदल झालेला आहे की तो आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. खरं बघायला गेलं, आता कालचीच एक गोष्ट सांगतो. काल कोल्हापूरमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांबरोबर सहज चर्चा झाली. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत ते. तर ऑटोमोबाईलमध्ये सध्या सर्व्हिसिंग साठी बूम आहे आणि पार्ट्स अवेलेबल नाही आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणावर बुकिंग पार्ट्स, गाड्यांना विविध प्रकारच्या गाड्यांना लागणाऱ्या पार्ट्सचं बुकिंग झालेलं आहे. पार्ट्स अवेलेबल होत नाही, नवीन गाड्या मिळत नाही आहेत. ऑटोमोबाईलमध्ये कधी नव्हे एवढं तेजी आलेली आहे. मग हे कशाचं होतं काय? गव्हर्नमेंटचाच तुम्ही अहवाल जर बघितला तर मागच्या महिन्यात 1,13,000 कोटी काहीतरी जीएसटी कलेक्ट झाला एका महिन्यातली गोष्ट आहे. म्हणजे ती देखील गाडी रुळावर येते. त्याचबरोबर हळूहळू हा इफेक्ट देखील कमी होत झाला आणि इंजिनिअरिंगला अतिशय चांगले दिवस येतात. तंत्र शिक्षणाला ऑप्शनच नाही हे पक्क लक्षात ठेवायचं. त्यामुळं जेवढ्या लवकर, जेवढ्या लहान वयात तुम्ही तंत्र शिक्षणाकडे वळाल तेवढा तुमचा अधिकाधिक फायदा होत जाईल. सध्या परिस्थिती अशी आहे की डिप्लोमा होल्डर्सना प्रचंड मागणी आहे आणि आम्ही 10% मुलं देखील इंडस्ट्रीला पुरवू शकत नाही. तीच अवस्था डिग्री इंजिनिअरिंगची पण आहे. यामध्ये एक गैरसमज असे आहेत की बाबा ही ब्रँच चांगली, ती ब्रँच चांगली, असं काहीही नसतं. इंजिनिअरिंगच्या प्रत्येक ब्रँचला इक्वल वेटेज आहे. आता त्यामधले बारकावे तुम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, पण दुर्दैवाने त्याला डिप्लोमाला कम्प्युटरला प्रवेश नाही मिळाला. मग त्यानं काय केलं पाहिजे? तर डिग्रीला जात असताना डिप्लोमा इन कम्प्युटर, डिप्लोमा इन IT, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमधला कुठलाही डिप्लोमा तुम्ही केला की तुम्ही डायरेक्ट BE कम्प्युटरला जाऊ शकता. तर अशा ग्रुपचा अभ्यास करणं आपण अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे मग आपण आपली दिशा ठरवणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता तुम्ही प्रवेश घेतलेला आहात, तुमची दिशा फिक्स झालेली आहे. ही संस्था जी आहे ती अत्यंत नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची सामाजिक बांधिलकी देखील तेवढीच मोठी आहे. शैक्षणिक क्षेत्रात या संस्थेचं नाव आहे. सन 2008 ते 12 या कालावधीत या संस्थेचं अक्रेडिटेशन झालेलं आहे. NBA म्हणतो आपण त्याला, ते झालेलं आहे. आता दुसऱ्यांदा NBA करायची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातली ही पहिलीच संस्था आहे की ज्यांनी NBA करून घेतलेलं होतं. रिझल्ट्स म्हटला तर ऑलमोस्ट 100% रिझल्ट्स आहेत. एखाद दुसरा मुलगा जो नापास होतो तो दुर्दैवानं काही कारणामुळे परीक्षेला बसू शकत नाही म्हणून तो नापासमध्ये गणला जातो. नाहीतर जवळजवळ सगळ्या बॅचेसचे 100%. पण फर्स्ट इयरला तर तुम्ही सगळे आलेले आहात. अजूनही आपलं ऑफलाईन शिक्षणाची दिशा फिक्स होत नाहीये. येत्या 20 जानेवारीपर्यंत शासन त्याबाबतीत सकारात्मक निर्णय घेईल असं वाटतंय. कारण त्याप्रमाणे आपल्या मंत्री महोदयांचे काल लाईव्ह फेसबुकवर भाषण देखील झालेलं आहे. खरं सांगायचं तर मुलांशिवाय कॉलेज ही संकल्पनाच आपण याची कल्पनाच करू शकत नाही आणि ही संकल्पना आम्हाला अमान्य आहे. मुलांशिवाय कॉलेज, मुलांनी कॉलेजमध्ये येऊन शिकणं खूप महत्त्वाचं आहेच. असो, पण बदललेल्या परिस्थितीमध्ये सध्या आम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू करतो आहोत. फर्स्ट इयरचे तुमचे ऑनलाईनचे तास सुरू देखील झालेले असतील. त्याबाबतीत फर्स्ट इयरचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत, स्टाफ आहेत, त्यांचे फोन नंबर्स तुमच्याकडे असतीलच असतील आणि त्यांच्या तुम्ही नेहमीच संपर्कात राहा. संस्थेविषयी आणखी काही जर माहिती द्यायची असेल तर थोडक्यात अशी देता येईल. म्हणजे मी मगाशी बोललो तसं संस्था सामाजिक क्षेत्रात देखील खूप मोठ्या प्रमाणावर काम करते.
संस्थेमार्फत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रू पॉलिटेक्निक नावाचा एक केंद्र शासनाचा प्रोजेक्ट चालवला जातो की ज्यामध्ये जवळजवळ 6 तालुक्यांमधील युवक युवतींना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. व्यवसायाभिमुख रोजगार मिळवून देणाऱ्या कोर्सेसचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर पूर्वी NSS नावाची स्कीम होती, सध्या ती बंद आहे. संस्थेमध्ये सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स, फ्रीशिप्स अवेलेबल आहेत. त्याशिवाय माझा सगळा स्टाफ, पुन्हा सांगतो, वर्ग 1 ते वर्ग 4 विद्यार्थ्यांना कोणत्याही स्तरावर कसलीही मदत करायला तत्पर असतो. विद्यार्थ्यांनी त्याची काळजीच करू नये, पालकांनी देखील त्याची काळजी करू. हे सगळं करत असताना संस्थेविषयी जर आणखी वेगळी माहिती जर म्हटला तर या संस्थेची स्थापना 1957 साली झाली. 1957 ते 74 ही संस्था सेंट्रल गव्हर्नमेंटला अंडर होती. त्यानंतर ही संस्था स्टेट गव्हर्नमेंटला हँडओव्हर झाली. सुरुवातीला फक्त एकच कोर्स होता, सिव्हिल आणि रुरल. 1983 साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स सुरू झाला आणि मग तिथून पुढे टप्प्याटप्प्याने 1994-95ला कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सुरू झाले. 96ला मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुरू झालं. 1998 ते 2000च्या दरम्यान IT सुरू झालं. असे विविध प्रकारचे कोर्सेस, एकूण 7 वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे आहेत. अनुदानितमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे अनुदानितचे विभागाचे कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसना शासनाचं अनुदान मिळतं. आणि संस्थेमार्फत विनाअनुदानित कोर्सेस देखील चालवले जातात की ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग पण आहे आणि त्याशिवाय सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. तर या संस्थेमध्ये असे विविध प्रकारचे कोर्सेस मुलांसाठी उपलब्ध आहेत. अतिशय सुसज्ज अशा सगळ्या प्रयोगशाळा आहेत. जवळजवळ 2.5 ते 3 कोटीची इक्विपमेंट्स वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये अवेलेबल आहेत. 50,000च्या आसपास पुस्तक असलेली सुसज्ज अशी लायब्ररी अवेलेबल आहे. प्रत्येक कोर्ससाठी एक डिजिटल क्लासरूम अवेलेबल आहे. तर अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा या संस्थेमध्ये तुम्ही आता प्रवेश घेतलेला आहात. तुम्हाला उत्तम शिक्षण मिळेल याबाबतीत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निश्चिंत राहावं. माझं पालकांना एक छोटंसं आव्हान नक्की राहील की आत्ता प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे बालवयात म्हणजे साधारण 17-18 किंवा 15-16 या वर्षाचे असतील. 10वी नंतर जस्ट जे आलेले ते 15-16 वर्षाचे असतात. मुलांना समज काहींना असती, काहींना थोडी कमी असती. आपल्या पाल्याचे गुणदोष आपल्याला चांगले माहिती असतात. तर त्या दृष्टीनं फक्त सुरुवातीचे 2-4 महिने तुम्ही सतर्क राहा. मुलाची संगत, मुलगा कोणाच्या संगतीत वावरतो याच्या बाबतीत सतर्क राहा. प्रथम वर्षाचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहा. मुलगा तुमचा जेव्हा फिजिकल एज्युकेशन चालू होईल, संस्थेत येऊन प्रत्यक्ष शिकवण्यात चालू होईल, त्यावेळेला पालकांची थोडीशी जबाबदारी किंवा पालकांचं आम्हाला सहकार्य पाहिजे की पालकांनी मुलाच्या अटेंडन्स विषयी खूप जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा पहिल्या पालकांसाठी संपवतो. पालकांनी काही विद्यार्थ्यांना काही आजार असू शकतात. उदाहरणार्थ फिट्स येण्याचा आजार असू शकतो किंवा एखादा मुलगा थोडासा वीक असू शकतो. तर त्याची पूर्वकल्पना कृपया प्रथम वर्षाच्या स्टाफला द्या की जेणेकरून त्या तो मुलगा जेव्हा संस्थेमध्ये कार्यरत असेल तेव्हा त्या काळात आम्हाला काळजी घेणं सोयीचं राहील. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचे मोबाईल नंबर्स, स्वतःचे ईमेल ID देणं खूप गरजेचं आहे डिपार्टमेंट हेडकडं. ते तुम्ही द्या. तो व्हॉट्सअप नंबर असणं आवश्यक राहील. आता या बदलल्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचे व्हॉट्सअप ग्रुप्स तयार केले जातील आणि त्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरनं मुलांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांनी देखील
जेव्हा केव्हा तुम्ही फिजिकली या संस्थेमध्ये याल तेव्हा ड्रेस कोड असेल, तुम्हाला संस्थेची शिस्त ही पाळावी लागेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तातडीनं तुम्ही माझ्या स्वतःशी संपर्क साधा. माझे फोन नंबर्स बाहेर लिहिलेले आहेत. माझ्या कुठल्याही स्टाफशी, अगदी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यापासून हेड ऑफ द डिपार्टमेंटपर्यंत तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला मदत उपलब्ध केली जाईल, याची तुम्ही जरूर काळजी घ्या. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं या संस्थेमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि इथं 3 वर्ष राहून शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय योग्य पद्धतीनं तुम्ही पूर्ण करा. माझ्या तुम्हाला आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.